प्रत्येकाचं आयुष्य, त्या जगण्यातली उमेद आणि त्याचा संघर्ष वेगवेगळ्या पातळीवरचा असतो. पण त्या संघर्षासाठी लागणारी ताकद आणि ऊर्जा, ती प्रत्येक घटना कशा पद्धतीने त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि माणूस याकडे बघण्याचा एक वेगळा अनुभव म्हणजे खरं तर माझ्या दृष्टीने गणवेश हा सिनेमा आहे. खरं तर ही गँग जी बसली आहे ते इतके उमदे आणि खरं तर पॉझिटिव्ह माणसं आहेत ना, त्या ऊर्जेने रसरसलेले. त्यांच्याकडून खरं तर जाणून घ्यायला आवडेल हा प्रवास कसा झाला. कारण आपण माजिद माजिदीचा सिनेमा ज्या वेळेला म्हणतो किंवा त्या पलीकडे जाणारी वर्ल्ड सिनेमाचा जॉनर म्हणतो आणि मराठी भाषेतला आपण प्रांतिक रचना आणि त्यामधला सिनेमा असं ज्या वेळेला म्हणतो त्याला मराठी सिनेमाचा उल्लेख करतो. पण खऱ्या अर्थानं वैश्विक सिनेमाला जी नाळ जोडणारा मराठी सिनेमा असेल तर त्याचं या वर्षीचा टप्पा हा माझ्या दृष्टीने गणवेशपासून सुरू होईल असं वाटतं. जाणून घेऊया त्यांच्याकडून. खरं तर किशोर, म्हणजे यावेळेला जर दुबेजी असते आणि तुझा हा रोल बघितला असता तर कशा पद्धतीने ते रिॲक्ट झाले असते? दुबेजींना म्हणजे मला खूप असं वाटतं, मध्ये मध्ये दुबेजींची आठवण येते. वाटतं की त्यांनी फॅन्ड्री पाहायला हवा होता, त्यांनी नटरंग पाहायला हवा होता, त्यांनी आता गणवेश पाहायला हवा होता. आपल्या आयुष्यामध्ये फार अशी कमी लोक असतात की असं वाटतं की यांनी हा सिनेमा पाहायला पाहिजे, मग त्यांनी शिव्या दिल्या तरी चालतील. काही मित्र असतात जे आपल्याला असं वाटतं की त्याने कौतुक करावं, यार मेरा फ्रेंड है, मेरे को ऐसा लगता है ये मेरा एक ऐसा दोस्त है, तो मेरे को ऐसा लगता है कि इसने फिल्म देखनी चाहिए क्योंकि हम 25 साल के दोस्त हैं. आम्ही असे दिवस घालवलेत की रोज रात्री दारू प्यायला बसल्यानंतर आम्ही इंटरनॅशनल सिनेमाबद्दल बोलायचो, ॲक्टर्सबद्दल बोलायचो. एक दिवस त्याने ग्लास आपटून म्हणाले, बहुत बात कर ली है यार, हमको सब एक्टर के फिल्म साथ में देखने चाहिए. तो बोला देखना ही चाहिए, अपने को एक जगह चाहिए, एक खोली चाहिए और 4-5 लोग जाके देखेंगे. ओके, कल सुबह 5 बजे मिलना, असं त्याने मला सांगितलं. किधर? बँड्रा स्टेशन पे. ही रात्री 2ची गोष्ट. आणि सकाळी 5 वाजता आम्ही बँड्रा स्टेशनला भेटलो. हा तिकडे उभा होता, मला वाटलं येणार नाही. आम्ही सकाळी विरारला गेलो 7 वाजता आणि बंगले शोधत फिरलो की आम्हाला एक असं करायचं आहे की 8 दिवस एकत्र राहून फक्त सिनेमे बघायचे आहेत. असं म्हटलं, सगळ्यांनी हाकलून लावलं आम्हाला की कुठल्या प्रकारचे सिनेमे बघणार आहे ते इकडे. त्यांना म्हटलं आम्ही काहीतरी वाईट अश्लील बघणार म्हणून आम्ही असे दिसणार आहे. काय करायचंय? सिनेमे बघायचे. म्हटलं नाही, बाहेर आधी वगैरे करायचे. एक क्लासवाला होता, त्याला कळलं, कोचिंग क्लासवाला, त्याला कळलं की आम्हाला काय करायचंय आणि त्याने ते आम्हाला कन्सेशन भाड्यामध्ये दिलं. मग ह्याच्या घरून टीव्ही उचलला. मी, सयाजी शिंदे, हा विलास पडळकर, रवी जोशी 5 जण गेलो आणि आम्हाला आवडणाऱ्या नटांचे 8 दिवस सिनेमे पाहिले. आणि ही गोष्ट जेव्हा अरुण खोपकरांना सांगितली ते अरुण खोपकरनी टेप रेकॉर्डर काढला आणि म्हणाले, तुम्ही जे काही बोलाल ते ह्याच्यात रेकॉर्ड करून आण. असे दिवस काढलेले आम्ही लोक आहोत. त्याच्यामुळे असं वाटतं की यार याने माझा हा रोल बघावा. आणि त्याच्यातला एक मित्र आहे, फार थोडे लोक असतात, दुबेजींची सुद्धा आठवण येतेच. क्या बात आहे. म्हणजे त्यातला म्हणजे गणवेशासाठीची जद्दोजहद आयुष्यातल्या अत्यंत काही गोष्टी एका टप्प्यावर क्षुद्र वाटायला लागतात मागे वळून पाहताना, पण त्या गोष्टीचा त्यावेळेचा स्ट्रगल हा खूप क्लेशदायक असतो. कशा अर्थानं या सगळ्याकडे आणि आयुष्याशी नाळ सांधणारा सिनेमा म्हणून तू पाहतोस गणवेशकडे? मला असं वाटतं की आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी मिळवण्यासाठी मला सुद्धा खूप स्ट्रगल करावा लागलेला आहे. आत्ता पण सगळंच काही मिळालं असं मला वाटत नाही. आणि म्हणजे तसं ज्या 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 टाईम फ्रेममध्ये मी जगलेलो आहे आणि जे केलेलं आहे त्या मनाने माझ्या इतकं कोणाला मिळालं नाही, ती दुर्दैवाची गोष्ट. असे बरेच लोक आहेत, त्यांच्याबद्दल मला सहानुभूती वाटते. त्या मनाने मला मिळालं असेल, पण तरीसुद्धा ह्याच्यातल्या आजपर्यंतच्या छोट्या छोट्या गोष्टी मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागलं. इथे अनेक व्यवस्था आहेत, अनेक ग्रुप्स आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्यांना स्ट्रगल करत स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवावं असं वाटतं. आणि गणवेशमधला हा रोल जर कुणी एस्टॅब्लिश डिरेक्टरला ही कथा सुचली असती आणि त्यांनी दिग्दर्शित करायचं ठरवलं असतं तर हा रोल मला अजिबात दिला नसता. असं होतं दुर्दैवाने की तुम्ही जेव्हा तुम्हाला चांगल्या ॲक्टरला काम हवं असतं
तेव्हा कुणीतरी एक कुठेतरी बसलेला असतो ज्याने तुमचं काम आयुष्यभर फॉलो केलेलं असतं आणि तो पहिला सिनेमा करतो आणि तुम्हाला चांगला रोल देतो. माझ्या आयुष्यात 3 गोष्टी अशा घडल्यात. पहिला सिनेमा रवी जाधवने केला आणि त्याने नटरंगाचा रोल मला दिला. पहिला सिनेमा नागराजने केला, फॅन्ड्रीचा रोल मला दिला. आणि पहिला सिनेमा हा करतोय आणि मला गणवेशचा रोल करायला मिळतोय. असाच रोल तो डायरेक्टर हिट झाल्यानंतर दुसऱ्यांदा मला देईल की नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अतुल म्हणजे त्याने आता बुकिंग पुढच्या याचं करून ठेवलंय आणि ते ऑन कॅमेरा ग्वाही मागतोय तो. नाही पण असं होतं रे, कारण एकदा सिनेमा केल्यानंतर आपण त्याच्यासाठी सिनेमा करतो, त्याचा पहिला सिनेमा असतो, परत तो दिग्दर्शक नाही बघत रे तुमच्याकडे, कारण तोही स्टार झालेला असतो आणि मग त्याला स्टार लागतात. आम्हीही स्टार आहोत असं त्याला वाटतच नाही कधी. नाही. आणि माझ्याकडे असं मला हे कॉम्बिनेशन वाटतं, स्टार आणि अभिनेते यांच्यामधला सुवर्ण मध्य, गोल्डन मिड पॉईंट जर असेल तर ते इथे बसणाऱ्यांमध्ये आहे असं मला वाटतं, म्हणजे तुझ्या गँगमध्ये कलाकारांच्या. आणि अतुल, पहिला सिनेमा, आत्तापर्यंत कॅमेरा मागून इतकं काम तू केलंयस, याकडे बघताना आणि आता प्रेक्षकांसमोर येताना मनात काय नेमकी भावना? हो, म्हणजे डेफिनेटली मी किशोरदादा बोलला तसा की जेव्हा पहिला दिग्दर्शक फार प्रेमानं आणि फार ऑनेस्टली होऊन सिनेमा बनवतो, मी पहिल्यांदा कमिट करतो की कदाचित दुसऱ्या वेळेला तशी गोष्ट मिळेल ज्याचा हिरो किंवा ज्याचा कंटेंटचा हिरो किशोरदादा असेल तर मी डेफिनेटली जाईन. मी कितीही वरच्या लेवलवर गेलो तर मी हे कमिट करतो. तिसरी गोष्ट अशी आहे की ऑनेस्टलीच म्हणजे दडपण तर होतंच. मी बेसिकली सिनेमाटॉपर आहे, व्हिज्युअली सिनेमा फार बघितलेत, जगातले फार सिनेमे बघितलेत. आता एखाद्या गोष्टीला घेऊन, या सगळ्या लोकांना घेऊन, म्हणजे एवढी चांगली आहेत, एवढ्या म्हणजे उंचीवर आहेत सगळी लोक, त्यांना घेऊन डेफिनेटली गणवेशाबरोबर एकत्र आणणं फार चॅलेंजिंग गोष्ट होती. मला असं वाटतं की आता प्रोडक्ट बघतात, सगळे वाहवा करतात किंवा प्रोडक्टबद्दल बोलतात, पण डेफिनेटली जीचं जर्नी आहे सिनेमा करताना किंवा सिनेमामध्ये जी कॅरेक्टर आहे किशोरदादाचं, एका हुप्सवर जगतं किंवा एका हुप्सवर आहे की नाही मला आता मिळेल, मला आता मिळेल किंवा आता मिळेल, किंवा आयुष्याच्या अशा टर्नवरती की जिथं टर्न मारायचाच असतो पण तिथं आपण उभं राहतो की नाही मला यार मिळेल. तसंही मला वाटतं गणवेश असं आहे की जेणेकरून हे स्टार सगळे माझ्याबरोबर आले, की मला असं वाटलं की नागेश दादा येईल, मला असं वाटलं की मुक्ता येईल, मला असं वाटलं की स्मिता येईल, दिलीप दादा येतील. असे सगळे लोक आहेत की ज्यांनी मला असं वाटतं की माझ्या ऑनेस्टली प्रामाणिकपणावर प्रेम केलं की प्रोडक्ट काही होईल की बाबा ह्याच्यावर विश्वास ठेवूया, म्हणून ह्या सगळ्यांचं हे सगळं जुळत आलं गणवेशाचं. क्या बात आहे. स्मिता, यामध्ये दिसणारी स्मिता, तिचं असणारं अस्तित्व म्हणजे कायम एक पूरक असणं एखाद्याला, आणि ते तितकं सहज स्वाभाविकपणे मुख्य प्रवाहात आणणारं ठरावं, इतकं काम गोड व्हावं, कशा पद्धतीने तू या सगळ्याकडे पाहतेस आणि स्वतःचा रोल, सहाय्यक भूमिका किंवा याकडे किंवा कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून न पाहता त्याला असणारा आपल्या मनातला प्रॉमिनन्स देऊन ते सगळं जगणं, कशा अर्थाने याकडे पाहते. कारण हिरोईन किंवा एक आयटम नंबर किंवा डान्स वगैरे असं सगळं नसताना तुझा कामाचा, कॅरेक्टरचा ग्राफ उंचावत नेण्यासाठी तुझ्या मनातला ग्राफ कशा पद्धतीने तू उंचावत नेतेस? बेसिकली म्हणजे आपण जेव्हा आयुष्य जगत असतो तेव्हा पहिल्यांदा आपली 10 वर्षापूर्वीची असलेली मॅच्युरिटी आणि 10 वर्षानंतर येणारी मॅच्युरिटी याच्यामध्ये खूप फरक असतो. जशा घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात आणि त्या घटना आपल्याला घडवत असतात, म्हणजे आपण 10 वर्षापूर्वीचा एखादा बाई काळ सरला ग बाई आणि तो काळ गेला ग बाई, अशा 2च रिॲक्शन्स आपल्या आयुष्यामध्ये असतात, दुसऱ्या कुठल्या रिॲक्शन्स असतात. पण त्या कुठल्याही गेला ग बाई आणि सरला ग बाई या कुठल्याही घटना, ह्या कुठल्याही इमोशन्स ह्या आपल्याला कायम घडवत असतात. मला असं वाटतं जितकं आपलं जगणं समृद्ध होत जातं ना, जितकं आपलं जगणं खऱ्याकडे जातं, जितकं आपलं जगणं मला काय वाटतंय या प्रवासाकडे जातं ना, तितकंच खरं जगणं आपलं स्क्रीनवर सुद्धा समृद्ध होत असतं. बिकॉज ती ऑनेस्टी जेव्हा आपल्या पर्सनॅलिटीमध्ये येते, तो लोभ, त्या षड्रिपूंमधनं आपण पूर्ण जाऊच शकत नाही, कारण त्याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही. पण ते जितके आपण त्याच्यापासनं थोडे लांब जात वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने गोष्टींकडे बघायला लागतो ना, तितकं आपण कॅरेक्टरकडे खरं जात जातो. त्यामुळे खोटेपणा पर्सनॅलिटीतला निघाला ना तर आपोआप तो पात्रांमधला निघून जातो. म्हणजे मला जेव्हा अतुलने मला हे अजिबात काही म्हणजे या घटनेला आपण कसं घेतो याच्यावर डिपेंड असतं. जेव्हा अतुल मला आला सिनेमा घेऊन माझ्याकडे, तेव्हा अख्खी सिनेमाची गोष्ट ऐकवली आणि तो मला म्हणाला गाणं करायचं आहे मला.
तर आता या घटनेला आपण अत्यंत इगोइस्टिकली आणि ॲरोगंटली पण घेऊ शकतो की तू मला अख्खी गोष्ट ऐकवली आणि तुम्हाला गाणं करायला सांगतोस, मग तू काय ॲक्ट्रेस म्हणून माझ्याकडे बघितलेलंच नाही आहे का किंवा काय, अशीही घेऊ शकतो. पण त्या घटनेला पॉझिटिव्हली घेऊ शकतो की नाही मला हे करायचं आहे अतुल आणि मला असं वाटतं की मी कॉन्ट्रीब्युशन देऊ शकते, तर तू कुठलं पात्र असेल तर मला प्लीज दे. तर मला असं वाटतं इट इज जस्ट अबाउट पॉझिटिव्ह अप्रोच की जो तुम्हाला त्याच्याकडे घेऊन जातो. जेव्हा स्क्रिप्ट आलं तू म्हणालास की कायम आपण असं म्हणतो की आपला रोल, आपली डेप्थ, आपण काय करतोय, आपलं काय पात्र करतोय, पण त्याच्यापेक्षाही जास्त आपण कसून काम करतो सिनेमामध्ये आणि तो सिनेमा वर्कच झाला नाही तर त्या सिनेमाला काहीच अर्थ नसतो. उत्तम सेटअप बरोबर आपण काम करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि तुमचे कष्ट खरंच प्रामाणिक असतील, तुमचं काम खरंच जेन्युइन असेल तर ते खात्री आहे एखादा माणूस रिॲक्ट हो नाही तर न हो त्याच्या कोपऱ्यात ते घर करून गेलेलं असतं. तर ते घर करणं फार महत्त्वाचं आहे आणि आपण ती घरं करत जातो. जितकी घरं बांधली जातील तितके आपण छान ॲक्टर आणि मग सो कॉल्ड स्टारसुद्धा होऊन जातो. क्या बात आहे दादा. या सगळ्यामध्ये मी एक स्वतः दिग्दर्शक असणं, स्वतः ॲक्टर म्हणून काम करणं आणि दुसऱ्या एका नव्या दिग्दर्शकाला त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तो भूमिका ती व्यक्तिरेखा जगणं, स्विच ऑन स्विच ऑफ. कारण तू प्रायोगिक रंगभूमी हिंदीतली असेल, टेलिव्हिजन असेल, तितक्याच ताकदीने करतोयस आणि आत्ता ज्या पद्धतीने या सिनेमात आहेस त्यामधला असणारा मी भूमिका लेंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्या अस्तित्वाला एक वेगळी किनार आहे आणि ती अगदी काळी नाही आहे, ती ग्रे आहे, बिटवीन द लाईन्स आहेत. ते नेमकं कॅरेक्टर नेल करताना काय चॅलेंज वाटलं? मी तू म्हणतोयस तसं जर ते घडलं असेल, म्हणजे मे बी घडलं आहे, तू बघितला आहे सिनेमा, तर त्याचं सगळं क्रेडिट ह्यालाच देतो बिकॉज ऑफ सम रिझन्स. एक, आय पर्सनली बिलीव्ह की ॲन ॲक्टर शुड बी अ डिरेक्टर्स ॲक्टर. कारण की ठीक आहे आय एम ऑल्सो अ डिरेक्टर, पण मला म्हणजे मी मगाशी पण म्हणालो की मी पहिली फिल्म डिरेक्ट केली आणि दुसऱ्या क्षणी मला असं जाणवलं की आय विल बी अ डिरेक्टर्स ॲक्टर ओनली. मी कधीही नट म्हणून कुठलेही सल्ले देणार नाही, कारण की नटांच्या सल्ल्यांचा डिरेक्टरला खूप त्रास होतो. मैं ऐसा करू क्या, मैं वैसा करू क्या, असं खूप नट म्हणतात. पण अतुलने जो मला ब्रीफ दिला ना कॅरेक्टरचा, तो ब्रीफ इतका इम्पॉर्टंट होता माझ्यासाठी. आणि ॲज अन ॲक्टर यू हॅव टू लिसन टू द ब्रीफ ऑफ अ डिरेक्टर. आणि तो जे सांगतो ते जर आत्मसात केलं की हे माझं कॅरेक्टर आहे, तर मला असं वाटतं की इतक्या वर्षांच्या त्या सगळ्या अभिनय करत असताना ते ब्रीफ तुमच्या अंगात उतरतं आणि मग तू म्हणतोस तसं ते कदाचित भिनलं जाणं आणि ते आपल्या डीएनएशी कनेक्ट होणं आणि ते आपोआप साध्य होतं. सो कम्प्लीट क्रेडिट गोज टू अतुल. बिकॉज एक पहिला सिनेमा जरी असला तरी चित्रपट त्याच्या डोक्यात कम्प्लीट क्लिअर होता. त्याला प्रत्येक कॅरेक्टर प्रिसाइजली माहीत होतं की हे कॅरेक्टर मला कसं हवं आहे. बरं, त्यांनी नुसतं माझं कॅरेक्टर सांगितलं नाही तर किशोरचं सांगितलं, त्याच्या अवतीभोवतीचे जे कॅरेक्टर्स आहेत त्यांचं सांगितलं. आणि सिनेमामध्ये माझं असलेलं इम्पॉर्टन्स काय आहे आणि ते कितपतच ठेवायचं आहे. सो इट शुड नॉट गो बियॉन्ड दॅट. त्याचं एक फार असे परमिटेशन कॉम्बिनेशन पॅरामीटर्स असतात. म्हणजे कदाचित ते तू म्हणालास तसं ते कॅरेक्टर हेवायर जाऊन आणखी थोडंसं मेलोड्रॅमॅटिक करता आलं असतं, पण ते त्यांनी इतकं मस्त ब्रीफ दिलं की ते नाही झालं, ते करू दिलं नाही त्यांनी. सो ऑल क्रेडिट गोज टू द डिरेक्टर. नाही, पण या सगळ्यामधला जी जद्दोजहद आहे, जी गणवेश आहे आणि 3 वेगवेगळ्या पातळ्यांवरच आहेत, लहान मुलाच्या गणवेशापासून एका पोलिसाच्या गणवेशापर्यंत त्या दिवशी संचलन आहे. अर्थात राजकारणाचा त्यावेळेला खादीचा असणारा गणवेश, त्यातला अन्वयार्थ शोधणं आणि किशोर एका अत्यंत हातावर पोट असणाऱ्या माणसाचं जगणं साकारणं, ज्याला आपल्या मुलाला गणवेशही घेऊन देता येत नाही किंवा तो डोंगरा एवढा मोठी ती गोष्ट आहे त्याच्यासाठी. कशा अर्थानं इथला बाप तुला त्रास देऊन गेला, फॅन्ड्रीमधला तशा अर्थाने होताच आणि नटरंगमधला पांडवा जो आपला तमाशा उभारण्यासाठी आणि त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एक वेगवेगळ्या टप्प्यावर त्रास देत होता, पण इथला म्हणजे तू सायकलवरून येणं, ती सायकल फिरवणं आणि त्याने त्यावेळेला येऊन तुझ्याशी बोलणं आणि ती परिस्थिती उलटी आहे. सायकल ज्या वेळेला त्या शॉटमध्ये दिसते आणि त्यानंतरची परिस्थिती तू पेडल मारत तिथून जाणं, ह्यातला अन्वयार्थ आणि तुझं कॅरेक्टर.
तो बाप मी माझ्या बापामध्ये पाहिलेला आहे. म्हणजे मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा आमची खूप काही चांगली परिस्थिती नव्हती. मी म्युन्सिपाल्टी शाळेमध्ये 7वी पर्यंत शिकलो आणि अक्षरशः खरंच म्हणजे मी मगाशी एक किस्सा सांगितला. लांब पॅन्ट येण्यासाठी 7वी मध्ये जावं लागलं मला. 7वी मध्ये लांब पॅन्ट मिळायची आणि मला हाफ पॅन्ट आवडायची नाही आणि 7वी मध्ये ती मिळाली, परंतु त्याच्या आधीचा ड्रेस मिळवण्यासाठी सुद्धा खूप स्ट्रगल करावा लागत होता. मी चूम विलेज नावाच्या एका वस्तीमध्ये खारदांड्याच्या जवळ तिकडे लहानाचं मोठं तिथे ख्रिश्चन मिशनरीज, तर ते लोक काही कपडे वाटायचे आणि ते कपडे घालून मी मोठा झालेलो आहे. आणि मी हे खरं सांगतो, माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो, हे घडलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांचे कपडे वापरणं याच्यामधली लाजच गेली माझी. आणि छबिलदासमध्ये असताना वर्षातून एकदा प्रदीप मुळे त्याची सगळी बॅग घेऊन यायचा. प्रदीप मुळे 2-3 वेळा एकदा कपडे घातल्यानंतर ते वापरत नाही अशी त्याची ख्याती होती. आता काय करतो काय माहिती नाही. आता टोप्या तो घेऊन यायचा आणि बॅग उघडी करायचा आणि त्याच्यातले भरपूर कपडे मी उचलायचो आणि ते वापरायचो. ती लाज तोपर्यंत बोथट झालेली होती, परंतु तो त्रास माझ्या वडिलांचा मी पाहिलेला आहे. आणि तोच बाप इकडे होता. कुठेतरी मला माझ्या वडिलांची सुद्धा आत्ता तू सांगितलं म्हणून मला क्लिअर झालं की नक्की काय होतं. सबकॉन्शियस माइंडमध्ये ॲक्टरच्या काहीतरी असतं जे क्लिअर नसतं, पण ती भावना त्याने जगलेली असते. माझ्या बापाची भावना मला आता खरंच आता आठवली की मी त्याच्याशी रिलेट केलं असेल कदाचित. आणि मला तू गेस्ट रूम जे लिहिलेलंस महाराष्ट्र टाइम्स मध्ये काही एक 10-12 वर्षापूर्वीचा तो काळ असेल, 2004-2005च्या काळात. आणि त्यावेळेला तुझ्या हातात असणारा त्यांचा चेहरा, त्यांचे निळसळ डोळे, केयम मधली ती सगळी कॉट वगैरे असं सगळं तू लिहिलेलंस. ते मला आता अचानक आठवलं याने. आणि याच्यामध्ये गणवेश मध्ये असं आहे की एक साधा छुटूक पुटूक गणवेश आहे यार, आणि तो पण मुलाला देता येत नाही. एवढं गोड पोरगा आहे, पण हे हरले पण मुलासमोर दाखवायचं नाही आहे. त्याला म्हणायचं तू आधी हे कर, मग तुला आणून देतो ना. तुला कोणी सांगितलं ना आणणार आहे, पण आणताना काय करावं लागतंय, कसं नाही मिळत आहे हे त्याला माहिती आहे. हा स्ट्रगल खूप छोटा, बारीक आणि खूप सूक्ष्म आणि खरोखर तेवढा तरल आहे. आणि तो खूप साधेपणे केलं ना तरच तो करण्यासारखा होता. जर आणखीन पुट ऑन केलं असतं तर ते खोटं वाटलं असतं. म्हणून असं मला वाटतं ते झालं असं. आणि ते जेवढं घट्ट पकडायला जावं तेवढी वाळू निसटत जाते ना. ऍक्च्युली तशातली ती गंमत आहे. अतुल, मला सांग, 3 लेयर्सचा हा सिनेमा आहे, वेगवेगळ्या पातळ्यांवरचा आहे. मग ते आर्थिक, सांस्कृतिक, त्या सगळ्या सामाजिक परिस्थितीचा त्या सगळ्यामध्ये घेतलेला एक परामर्श आहे आणि त्यामधला एक आत्मिक संघर्ष आहे, प्रत्येकाचा वेगळ्या पातळीवरचा. ती स्क्रिप्ट अशा अर्थानं अत्यंत बघायला गेलं तर जटिल आहे, कॉम्प्लेक्स आहे त्यामध्ये, आणि ती तसं बघायला गेलं तर सोपी वाटते. ह्यामधला सोपा मार्ग निवडणं, रूढार्थाने जाणं जास्त श्रेयस्कर होतं, पण बॅक अँड फोर्थ करत राहणं डिरेक्टर म्हणून किती त्रासदायक होतं? हो, खूप त्रासदायक होतं. म्हणजे मला असं वाटतं की ते बऱ्यापैकी गोष्टी त्या स्क्रीन प्ले लेवललाच क्लिअर झालेल्या आहे. मुळातच मी क्वेंटिन टॅरंटिनोचे फार मोठे सिनेमे बघितले आहेत ज्याच्यात 3-3, 4-4 गोष्टी असतात आणि त्या एका कुठल्या तरी सर्टन त्या गोष्टीला जोडलेल्या असतात. तर मुळात मेटाफॉर्म असं आहे की गणवेशला घेऊन 3 जरी गोष्टी असल्या तरी त्या 3 गोष्टी 3 पात्राच्या मागेही फार पात्र उभे आहेत, 10 पात्र उभे आहेत, ज्या उपस्टोरी आपण म्हणूया. पण त्यांच्या सगळ्यांच्या लेअर इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली एकमेकांसमोर ती पात्र येतात वेगवेगळ्या सिच्युएशन. इनडायरेक्टली डायरेक्टली त्याचं डायरेक्टली कनेक्शन गणवेशाचं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं ते स्क्रीन प्ले मध्ये फार छान आलं, त्याच्यामुळे ते फार उत्तम सिनेमात आलं असं मला वाटतंय. क्या बात आहे. वीटभट्टी कामगार म्हणजे तू ज्या पद्धतीने, कारण मला त्यातली एक कौतुक आणि माझं नकळत असं आलं की ज्या वेळेला तू बोलतेस, तो मुलगा येतोय आणि तो सांगतोय आणि त्यावेळेला तू 3 या बाजूला आणि 3 या बाजूला विटा रचत जातेस. म्हणजे तो गिमिकल नाही आहे ती, पण ते करत असताना म्हणजे मला ती सिनेमॅटिक लँग्वेज, बोलपटाच्या पलीकडे गेलेला मराठी सिनेमा म्हणून ते महत्त्वाचं वाटतंय. कारण एखादी ॲक्टिव्हिटी करत राहताना संवाद बोललं जाणं त्यामधला तो महत्त्वाचा भाग आहे. किंवा किशोर ते पेडल फिरवतोय, मुलाशी बोलतोय, तुझ्याशी बोलतोय, असे संवाद आहेत. किंवा तू भाकरी करतेस ते हे होतं. जनरली आपण एकमेकांशी बोलतो आणि तो डायलॉग संपतो. कशा अर्थानं ती तारांबळ होती किंवा ते जगणं साकल्याने सामावून घेणं होतं आणि ती आई साकारणं काय त्यातला म्हणजे दुःखाचा एक अतिव वेगळा चेहरा असतो. आणि मी हात दगडाखाली असण्याच्या आणि त्या प्रार्थनेच्या पलीकडली अगतिकता जी असते ना
ती कशा अर्थानं तुझ्या नजरेत दिसते, मग त्याचं ब्रीफ काय होतं तुझं? मला जेव्हा स्क्रिप्ट खरं तर अमित जेव्हा आलं होतं तेव्हा मी अतुलला फोन करून सांगितलं होतं की अतुल मला हे विजिबल नाही दिसत आहे कॅरेक्टर आत्ता. तर तो म्हणाला होता की स्मिता ते आहे तिथे. तर मी त्याला सांगितलं होतं की मला जेव्हा ॲक्टरला काहीतरी मीडियम लागतं, काहीतरी टूल लागतं, डिव्हाइस लागतो काहीतरी टू एक्सप्रेस. बिकॉज आत्ताची जी मानसिक, कारण की खरं तर मूळ सिनेमाचा जो हिरो आहे, जो गोष्ट आहे, आणि त्याच्यानंतर ती किशोरदादा आणि त्या मुलाची गोष्ट आहे खऱ्या अर्थाने. बिकॉज तो त्यांचा एक ऑलटुगेदर खूप वेगळा सगळ्या डिलिव्हर करण्यासाठी किंवा काय एक टाईम स्पेस म्हणतो आपल्याला, तर ती टाईम स्पेस आहे. तर मला असं झालं की माझा प्रेझेन्स आहे, प्रेझेन्स मध्ये इमोशन्स तुम्हाला तुमचा ग्राफ ठेवावा लागतो. सायमेंटेनियसली जेव्हा गोष्टी होत असतात, तू किशोरदादाला प्रश्न विचारतोय, तू नागेश दादाला विचारतोयस, सायमेंटेनियसली मला कुठला प्रश्न येणार आहे, त्याच्यानंतर मी त्याचं काय कुठल्या मेमरी माझ्या रिकलेक्ट करून मला त्याची उत्तर मला ते बांधायचं, हे सायमेंटेनियसली सगळे विचार चालू असतात. तसेच इंडिव्हिज्युअल जेव्हा सीन घडत असतो तेव्हा त्या पात्राच्या आतमध्ये सुद्धा विचार चालू होतात. मग ते रिफ्लेक्ट कशात होतील, तर ते बिझनेसमधनं रिफ्लेक्ट होतील. तू मला इतकी छान आत्ता ती जी आठवण सांगितलीस की तू जेव्हा वाक केलंस त्या गोष्टीला, कारण मी ना ते खूप जाणून बुजून अशासाठी केलं होतं की जसा तो बोलत जातो तर माझ्या मनात प्रत्येक वीट उचलताना मी एक भावना ठेवली होती, अजून नवरा आलेला नाही आहे, याला गणवेश आणून द्यायचा आहे, मुकादम मागे लागलेला आहे. माझं सगळं बॅगेजेस मी वाढवण्याचं आणि ते थॉट माझ्या आतमध्ये सुरू होते. आणि मला असं वाटलं की सगळ्यांना कळो न कळो एखाद्या माणसाला कळले तरी आपण लढाई जिंकल्या. कारण मला ते ओझं आहे ना, ते दबले पण मला तिकडे आलं आणि ते खूप त्रासदायक होतं. कारण म्हणजे आता हा वीडभट्टीवरचा कामगार, तशा अर्थानं गणवेश ही परवलीची गोष्ट आहे त्याच्यासाठी, आणि मुलगा आयुष्यात काहीतरी करू पाहतोय असं एक भावी स्वप्न दिसतंय, पण आत्ता हातात काहीच नसलंय. करेक्ट. ते जे नसले पण आहे ना, त्याच्यामधली असणारी म्हणजे वडारी दगडाला गर्भार ठेवतात असं नामदेव ढसाळांनी लिहिलेलं आहे. तर त्यामधलं ते गर्भार पण तिकडे दिसतंय, पण त्याच्यासाठीची वेदना, क्लेश, त्या वेणा, त्या सगळ्या तुझ्या डोळ्यात दिसल्या का त्यावेळेला. त्यामुळे मला क्या बात आहे असं मला वाटतं. आणि तुला सांगू मी अमित, त्याच्या मागे आणखी तू बोलशील की एक सीन होता ज्याला अतुल म्हणत होता की स्मिता का थुकतीयस तू सीन मध्ये, का थुकतीयस. तर मला त्याच्या मागचं मला कारण असं सापडत होतं. आणि अतुल ना खरंच इतका गोड आहे ना, तो दोनदा फक्त त्याच्या कारण की त्याला ऑलटुगेदर ते सगळं टॉप अँगलने बघत असतो, आपण फक्त आपल्या पद्धतीने ते बघत असतो आणि ते कन्व्हिन्स करणं त्याला ती गोष्ट टॉप अँगलने बघत असते. तर ना जेव्हा सीन चालू असतो आणि किशोरदादा म्हणतो की गणवेश बोलली ना ती फाटकाच शिवून देते, तर ना मला दिसतं की हा कन्व्हिन्स होणार आहे याला गणवेशाला हो म्हणायला. ठीक आहे होईल सगळं, पण मला ते साचू नाही द्यायचंय म्हणून ते थुकतीये, नको मला नको. इव्हन शेवटच्या सीनमध्ये जेव्हा भांडी क्लिनिंग करतात तेव्हा तो म्हणत होता की तू भांडी घास, तू ते पाण्याने घा. मी म्हटलं नो, आय वॉन्ट टू क्लीन ऑल दिस थिंग्स, जे मेसअप झालेलं आहे सगळं, आय वॉन्ट टू क्लीन इट. कारण की वाईप इट आउट. आणि असंच होतं जेव्हा आपण खूप स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा आपण घराची साफसफाई करायला लागतो. ही एका बाईची सायकी आहे. इव्हन जी बाई सेक्शुअली डिप्रेस असते ती सगळ्यात जास्त स्वच्छता घरामध्ये करत असते. इट इज सायंटिफिकली प्रूव्हन. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या त्या माणसांना कळत नसतील पण ज्यांना कळतात त्यांना कळतात. ह्या घडत असतात, अनसेड असतात, या घडत असतात. दीज ऑल थिंग्स आर सायकोलॉजिकल. आपण सगळे सायकोलॉजीचे गुलाम आहोत. सगळं मानसिक पातळीवर जे चालत असतं ना आपण त्याचे गुलाम आहोत. आपण नाही फार वरून बघू शकत आयुष्याला. आणि त्याला एक तुझ्या कॅरेक्टरला एक ना उपरोधिक सूर आहे, एक त्याचा दर्प आहे, आणि तरीही ते अतिरंजित वाटत नाही. ही थिन लाईन आहे, ही तारेवरची कसरत आहे. आणि अभिनेता म्हणून तुझ्यातलं मोठेपण आहे की कुठेही ओव्हर पॉवर न होऊ देता ते अत्यंत घडतंय, चाललंय, आणि त्याच्यामधला असणारा एक अंडरकरंट स्ट्रॉंग आहे. कारण तुझं कॅरेक्टर तू होल्ड केलेलं आहेस आणि तरीही ते दिसू नये आणि ते जगण्या इतपत ते तादात्म्य पावावं, अशी काय गंमत आहे यार. म्हणजे नागेश, तुम्ही तिघही ना माझ्या दृष्टीने त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप कमाल काम केलं आणि जगणं चित्रित व्हावं अशा पद्धतीने केलेला तो सिनेमा, म्हणून मला ते जास्त अधिक भावलं. करेक्ट आहे. आणखी एक गोष्ट त्याच्यात ॲड अशी करावीशी वाटते की वॉट एव्हर यू सेइंग मे बी राईट, की वी डिड अ गुड जॉब. ह्याने काय केलं, काही खूप मेटाफरिकल गोष्टी त्याच्यात टाकल्या. म्हणजे ॲज लॉंग ॲज आय एम कन्सर्न, माझं कॅरेक्टर कन्सर्न आणि जे माझे सीन आहेत. तुला आठवत असेल तर एका सीनमध्ये मी तो बोर्ड रंगवायला सांगत असतो
स्वातंत्र्य दिनाचा, आणि त्याला ते विविध कलर असतात, आणि ते कलर कुठले असतात तर आपले तिरंग्याचे कलर असतात. त्याच्यानंतर ह्याला सायकलवर दारू पोचवणे असं म्हणून मी त्याला काम सोपवतो, आणि त्यालाही काळा झेंडा त्याला लावला. काळा झेंडा असतो. हां, म्हणजे त्यांनी काय केलं, अगदी तुझ्याशी एक मी फक्त लांबून विचारतो करेक्ट. की काहीतरी तो विचारतो आणि तू उत्तर देतो, वहिनी होईल होईल होईल, जमल, होईल, काळजी जमतील करू नका. तिथे सुद्धा मागे माझा रंगारी तिथे बोर्ड रंगवत असतो आणि मी त्याला काहीतरी बोलत असतो, पण माझं लक्ष हिच्या बोलण्याकडे, आणि हां, ती फोनवर ती बोलते. फोनवर बोलते. आता इथे सिच्युएशन अशी आहे की मी ह्या कामासाठी इथे बसलेलो आहे, पण मला तिचं ऐकायचं आहे आणि मी ते ऐकतो आणि तिला सांत्वन करतो, पण मी इकडे काय रंगवतोय तर स्वातंत्र्य दिनाचा बोर्ड. म्हणजे अशा ह्या इतक्या मेटाफॉरिकल आणि वेगळ्या गोष्टी आणि tangent वेगळ्या वर घालणारे. टँजंटवर अशा त्यांनी पेरल्या की इट बिकम्स व्हेरी इझी फॉर यू ना देन. आणि त्यातली रूपकात्मकता ती गंमत आहे त्या हां. सगळ्यामधली. नाही, आणि आता मला ही रूपकात्मकता एवढा विचार करून त्याने केलेली आहे, ते आपल्यासारख्या चोखंदळांना लक्षात येते, ते बाकीच्या म्हणजे तथाकथित परीक्षक वगैरे त्यांना कळेल की नाही माहिती नाही. नाही नाही, मला असं वाटतं की ते त्यातली सिम्प्लिसिटी आहे ना, यातलं सौंदर्यशास्त्र, एस्थेटिक्स वगैरे हा भाग निराळा, पण त्यातली, म्हणून मी म्हटलं मगाशी, ते कॉम्प्लेक्स असणं आणि त्याला सिम्प्लिफाईड प्रोसेस अँड मॅनरमध्ये ते डिस्प्ले करणं, तर ते तेवढंच सिम्पलही ठेवलेलं आहे. त्यामुळे तुझा जो हे आहे ना, ती शंका मी रद्दबातल ठरवतो इथे, आणि ते केवळ तुला आत्ता असं वाटत असेल, आणि हा इंटरव्ह्यू मला रिटेलिकास्ट करावा लागावा अशी मी प्रार्थना करतो वर्षभराने, ज्यावेळेला नॅशनल अवॉर्ड डिक्लेअर्स होतील त्यावेळेला. तर त्या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की आजच्या घडीचा प्रातिनिधिक सिनेमा म्हणून जो भारतातर्फे बाहेर जाऊ शकेल ते पोटेन्शियल गणवेशमध्ये आहे असं मला वाटतं. या सगळ्यामधला किशोर, म्हणजे तुझ्यासाठीचा ऑथरबॅक असलेला आत्तापर्यंतचा सर्वोत्तम भूमिका तुझ्याकडे यावेळेला आली. कशा अर्थानं या अपॉर्च्युनिटीकडे पाहिलंस, कशा अर्थानं तू यासाठीचं एक काय म्हणतो की आपण प्रत्येक ठिकाणी निघताना एक आठवडं घेऊन निघतो, त्या अनुभवाचं संचित आणि एक प्रेझेन्स काहीतरी आपल्याला त्यावेळेला एक प्रेझेंट टेन्समध्ये जगण्यासाठी एक ऊर्जा देणारी एक अनामिक फॅक्टर लागतो आपल्याला. त्या दोघांचं कॉम्बिनेशन घेऊन हा रोल कशा अर्थानं तू बांधलास? फार कमी वेळेला ॲक्टरच्या आयुष्यात असे प्रसंग येतात की एखादा रोल, एखादी टीम सगळं इतकं चांगलं जुळून येतं की तो बाकीचं काम सगळं बाजूला सोडतो आणि याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतो. आणि हे आपल्याला काम जरा खूप लक्षपूर्वक करायला पाहिजे, असं परत करायला मिळणार नाही. असं फार कमी वेळेला होतं. फार वेळेला असं होतं की यार हां, ते हफ्ते भरायचे आहेत, मग त्याच्यातनं एवढे पैसे मिळतील, तर एवढ्या अनुभवातनं आपण एवढं चांगलं काम तर करू, अबाव ॲव्हरेज तर काम करतोच, पण फार कमी वेळेला असे रोल मिळतात. त्याच्यापैकी गणवेशचा एक रोल होता, आणि त्याच्यासाठी मी बाकीची सगळी कामं पुढे मागे सगळी ॲडजस्ट करून त्या तयारीसाठी दिली होती, मानसिक, शारीरिक सगळं. आणि मला असं आणि ते वाटतं बौद्धिक आणि आत्मिक या पातळ्यांवरही ते तेवढंच वाटतं. हां, तर ते कारण मी पॅशनेटली खूप त्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला. ते तुझ्यापर्यंत या लेवलला पोचलं म्हणजे ट्रान्स्क्राईब कदाचित झालं असावं, परंतु असं फार कमी वेळेला होतं. आणि एखादा रोल ऐकवतो डायरेक्टर येऊन, स्टोरी ऐकवतो, स्टोरी आवडते आपल्याला, रोलही आवडतो, कारण आपण स्वार्थी असतो, कारण आपण बरे ॲक्टर असतो आणि आपल्याला चांगलं मिळालेलं असतं. परंतु शेवटी फायनल आउटपुटमध्ये काय होईल याचा अंदाज कोणीच देऊ शकत नाही. फॅन्ड्री इथपर्यंत पोहोचेल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. एका डुक्कर पकडणाऱ्या बापाची आणि त्या घरातल्या पोराची प्रेमकथा होती, आणि हे कोण बघणार किंवा असा प्रश्न आला नव्हता माझ्या डोक्यात. पण हे ठीक आहे, चांगली आहे. मी एका सीनसाठी केला होता की तो डुक्कर पकडत शाळेच्या आवारात येतो आणि जनगण सुरू होतं आणि हा आपोआप उभा राहतो, सगळेच आपोआप उभे राहतात, पण त्याच्या आयला तो चाललेला आहे डुक्कर. त्या एका सीनसाठी मी तो केला. जसं ध्यास पर्वमध्ये मालतीबाई गेलेल्या आहेत आणि रधो कर्वे एकटे त्यांना हर्ज घेऊन चाललेले, त्यांच्याबरोबर कोणी नाही प्रेतयात्रेसाठी, आणि एकटे प्रेत जाळून आलेले आहेत रधो कर्वेंच्या आयुष्यात बायकोचं. त्या एका सीनसाठी केलेलं आहे, कारण आजूबाजूला दिवाळी चालू आहे आणि हे दिवाळीच्या फटाक्याच्या मधनं ते प्रेत घेऊन चाललेले आहेत. हा पालेकरांनी मला एक्सप्लेन केला होता सगळ्यात आधी सीन. तर तो ॲक्टर जो असतो ना, तो एकाच कुठला तरी एक सीन आवडलेला असतो आणि त्याच्या खूप प्रेमात असून त्याच्यासाठी तो करतो. नटरंगामधला पण तर असा सिनेमा नंतर पुढे त्या एक सिनेमा आपण तो एक सीन खूप मनापासून करतो, बाकीचं आपोआप जुळून येतं. पण सिनेमाचं शेवटी काय होईल ते आपल्याला कळत नाही. पण गणवेश पाहिल्यानंतर असं वाटतं की यार
आय वॉज राईट अँड आय एम फॉर्च्युनेट की दीज थिंग्स आर हॅपनिंग अँड हॅव बीन हॅपनिंग फॉर मी 4-5 टाइम्स इन माय लाईफ. क्या बात आहे. आणि मला असं वाटतं ती पुनरावृत्ती, त्या सगळ्याची आवर्तनं तुमच्या या आयुष्याला एक नवा उजळा देणारी ठरू. कारण या सगळ्यातलं महत्त्वाचं मला असं वाटतं की या गणवेशाने तुम्हाला खरं तर काय दिलं. मला गणवेशाने खरोखरच आपण गणवेश या फ्रेजकडे खूप जाणीवपूर्वक पाहायला पाहिजे, जबाबदारीनं पाहायला पाहिजे, ही जाणीव दिली. गणवेशाने मला काय करेन की समटाईम्स नॉस्टॅल्जिक होणं खूप चांगलं असतं. कारण की तुम्हाला तुमच्या चांगल्या मेमरीज आहेत त्या रिकलेक्ट कराव्या लागतात, कारण त्या प्रेझेंट टेन्समध्ये आपल्याला एनर्जी देतात. तर त्या नॉस्टॅल्जिक त्या गणवेशाने केलं. आणि ॲक्टर म्हणून मी म्हणेन मला कॉन्फिडन्स दिला आहे गणवेशाने. आय एम कॉन्फिडंट, दॅट्स इट. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी जगण्यासाठी प्रत्येक क्षणाला अभिनयाच्या पलीकडेही ती श्वासासारखी लागते. येस. गणवेश मी पाहिला आणि अ कम्प्लीट रॉ रिअल सिनेमा चांगला वर्क होऊ शकतो इतक्या उत्तम पद्धतीने हे बघून मला परत असं वाटलं की आय शुड मेक दिस काइंड ऑफ फिल्म्स ओनली. क्या बात आहे. काय मोठी दाद आहे. अतुल. हो, सगळे एवढं छान बोलतात. मुळात तर गणवेशाची डेप्थ मला असं वाटतं की 15-20 वर्षच विसरलोय. म्हणजे मी शाळेत असताना गणवेश 2-2.5 वर्ष झालं मी गणवेश जगतोय. तो गणवेश मला असं वाटतं की मी आयुष्यात कधीच विसरायचो नाही. हे गणवेश देईल कदाचित 24 जून नंतर फार तो चांगल्या रीतीने लोकांपर्यंत पोहोचेल. पण मला असं वाटतं की गणवेश ह्या वर्डला किंवा गणवेश ह्या शब्दाला किंवा गणवेश एकंदरी सगळ्या सिस्टमला कधीच विसरणार नाही आयुष्यात. ह्या गणवेश सिनेमानं दिलं आहे मला ते. आणि मला असं वाटतं ती गणवेशला युनिफॉर्म असं जे म्हटलं जातं, तर ही युनिफॉर्मिटी जी आहे ती मराठी इंडस्ट्रीला, भारतीय सिनेमाला आणि साकल्याने पाहिलं तर वैश्विक सिनेमाला एक वेगळ्या पद्धतीने देऊन जाईल असा हा सिनेमा मला वाटतो. पण या सगळ्यात म्हणजे तुम्हाला विश यू लव्ह लक अँड सक्सेस. आणि तुमचं जगणं अधिक समृद्ध व्हावं आणि अधिक बहरत राहावं आणि यशाचा वेलू गगनावरही जावा, त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. इतक्या आपल्यापणाने बोलला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.